बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई, जिजाऊ, रमाई आणि शिवाजी महाराज या चळवळीला, डाव्या चळवळीला ज्या लोकांनी बळ दिलेला आहे, प्रेरणा दिलेली आहे, त्यांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा लढा पुढे गेलेला आहे. त्या सर्वांचं मी इथे स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवल्याप्रमाणे भारतीय समाज जोपर्यंत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या समान लेवलला येत नाही तोपर्यंत इथे खऱ्या अर्थाने लोकशाही नांदणार नाही, ही भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. त्यामुळे बरेच लोक राजकारणात गेले असले तरी राजकारणातून तो रिझल्ट त्यांना मिळाला नाही. किंबहुना राजकारणामध्ये जी माणसं होती तिथे विशिष्ट पक्षाचे मक्तेदारी असल्यामुळे काही लोकांना त्यांच्या पद्धतीने काम करावं लागलं, त्यामुळे ती चळवळ पुढे गेली नाही. आणि त्या चळवळीमधूनच सामाजिक चळवळ पुढे आलेली आहे. आणि साम्यवादाचं आणि समाजवादाचं एका प्रसंगी गोळस सर आणि ॲडव्होकेट नावंदर ही मंडळी त्या काळामध्ये समाजवादाचं काम करत आणि साम्यवादी चळवळ चालवणारे काही इथे लोक होते, त्यांच्यामध्ये वाद झाला. आणि बाबा आढाव प्रामुख्याने इथे होते. आणि तो वाद क्रांती चौकाच्या त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण व्हायचं होतं त्या ठिकाणावर झालं. आणि समाजवाद आणि साम्यवादामधलं फरक, एकमेकांमध्ये वादीवाद करून लोक जे ऐकवत होते एकमेकाला, की समाजवाद नेमका काय आणि साम्यवाद काय. आम्हाला सुद्धा तीच चळवळ चालवायची आहे. गोरगरिबांचे प्रश्न आम्हाला मिटवायचे आहेत. आणि इथे आमच्यावर जे लादण्यात येत आहे, जसं आता आपण सिल्वर सरांनी म्हटलेलं की ते असंघटित कामगारांचे नेते होते. आता असंघटित कामगार काय ना संघटित कामगार काय, शेवटी कामगार. परंतु संघटित कामगारांसाठी कायदा होता. 1926 चा कायदा संघटन निर्मितीचा कायदा होता. 1947 चा कायदा आला. 1948 चा कायदा बाबासाहेबांनी पारित केला. परंतु या असंघटित कामगारांसाठी कुठलाही कायदा नव्हता. त्यावेळी बाबासाहेबांनी या असंघटित कामगारांना एकत्र करण्याचा मोठा प्रयास केला. पण तो प्रयास, जेव्हा ते मजूर मंत्री होते, तो प्रयास त्यांनी मिनिस्टर असताना सुद्धा या असंघटित कामगारांसाठी जे काम करायला पाहिजे होतं ते काम समाजाच्या चळवळीतून व्हायला पाहिजे होतं, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. आणि त्याच्यानंतर ही साम्यवाद चळवळ आणि समाजवाद चळवळ हे दोन प्रवाह वेगवेगळ्या दिशेने प्रवास करू लागले. आता साम्यवाद म्हणजे काय? साम्यवाद म्हणजे समाजाच्या त्या घटकाचा, जो संघटित समाज आहे, जो संघटित घटक आहे, त्याचा साम्यवाद. आणि त्याची जी व्याख्या करताना ते काय म्हणायचे की साम्यवाद हा कंपनी मालकाच्या विरुद्ध असलेला साम्यवाद. आणि त्यांना का तो वाद उपस्थित केला, तर त्यांना सुद्धा त्यांच्या कंपनीमध्ये किंवा त्यांच्या स्ट्रीम मध्ये किंवा त्यांच्या प्रवाहामध्ये कंपनीच्या मालका एवढा वाटा पाहिजे. परंतु समाजवादाचं सूत्र वेगळं. एक तर समाजवादाचं सूत्र असंघटित कामगारांसाठी होतं आणि दुसरे सूत्र समाजवाद म्हणजे त्यांना कोणाशी वाद घालायचा नव्हता, तर त्यांना समाजामध्ये समानता येण्यासाठी ते लढत होते. हा अत्यंत महत्वाचा फरक साम्यवाद आणि समाजवादामध्ये होता. आणि मग डॉक्टर बाबा आढाव त्या असंघटित कामगारांसाठी, मी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या असंघटित कामगारांसाठी काम करत होते, अहोरात्र काम करत होते. 1 जून
1930चा त्यांचा जन्म, एकूण 95 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आणि लाभलेल्या आयुष्याचं त्यांनी त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये सर्व असंघटित कामगारांसाठी काम केलं. जिथं माथाडी कामगार असतील, तिथे मजूर वर्ग असेल, तिथे तुम्हाला सांगतो की बांधकामामध्ये जे मजूर वर्ग आहेत ते असतील, किंवा आमच्या रिक्षाच्या त्यावेळी युनियन होते, आता युनियन त्यांच्यासाठी काम, जे जे असंघटित म्हणजे जे असंघटित लोक असतील त्यांच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. अशी व्यक्ती, माझा त्यांचा पर्सनल असा परिचय होता बाबा आढावांचा. कारण आम्ही त्यांना नामांतराच्या लढ्यात तर ते काम करतच होते, पण स्कॉलरशिपचा लढा जेव्हा आम्ही लढलो, डॉक्टर सप्तर्षी म्हणून पुण्याचे डॉक्टर सप्तर्षी आणि डॉक्टर बाबा आढाव या दोघांनी आम्हाला सपोर्ट केला आणि कलेक्टरला पत्र दिलं. त्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी होतो, आम्ही 1981-82चे विद्यार्थी. त्या काळात त्यांनी आम्हाला पत्र देऊन आणि स्वतः पुण्यावरून दोघांनी येऊन कलेक्टरला रेटा लावला आणि कलेक्टरला सांगितलं स्कॉलरशिपचा प्रश्न यांचा मिटला पाहिजे. जर यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न मिटला नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करू आणि आमचा स्कॉलरशिपचा प्रश्न. त्यावेळी डॉक्टर सप्तर्षी, डॉक्टर गंगाधर पानतावले सर पण होते त्यावेळी. आणि मिलिंद कॅम्पसमध्ये म्हणजे नाशिकमध्ये जी माणसं होती, डोळस सर हे त्यावेळी ही सगळी माणसं, त्या प्रेरणा भूमीतून ही सगळी माणसं एकत्र यायचे आणि 10,000 विद्यार्थ्यांचा मोर्चा आम्ही त्यावेळी काढला. 10,000 विद्यार्थी. डॉक्टर आंबेडकर कॉलेज, डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेज, मिलिंद कॉलेज, मिलिंद आर्ट, मिलिंद सायन्स, हे सगळे 10,000 विद्यार्थी आम्ही रस्त्यावर उतरलो त्यावेळी. त्या मोर्चाचे साक्षीदार डॉक्टर बाबा आढाव आहेत. ते आज आपल्यात नाही आहे, परंतु त्यांनी जे मोलाचं कार्य केलं ते सामाजिक दृष्टीने अत्यंत उच्च कोटीचं काम आहे. त्यांचं स्मरण सदोदित समाजामध्ये राहावं आणि त्यांच्या ह्या निधनाने जी समाजामधली दरी निर्माण झालेली आहे त्यांच्या कार्याने ती भरून निघावी अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीने आणि मी अध्यक्ष म्हणून मला तुम्ही इथे बोलवलं त्याच्या वतीने मी त्यांना पुरस्कार एक श्रद्धांजली वाहतो. आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहावं, आपण त्यांना श्रद्धांजली